नमस्कार मित्रांनो, आलात का तुम्ही? तुमचीच वाट बघत होतो, कारण तुम्ही आल्याशिवाय स्टोरी कशी सुरू करता येणार? तुमच्याशिवाय तर स्टोरी सुरू होणारच नाही. तर आता चला, तुम्ही आलाय तर स्टोरीसुद्धा सुरू करूयात. एक आकाश देशमुख नावाचा मुलगा होता, जो की पुण्यामध्ये नोकरी करायचा आणि त्याचं मूळ गाव अकोल्याजवळ 12 किलोमीटर अंतरावर होतं. आता तो आपल्या गावाला जाण्यासाठी 1-2 वर्षाच्या नंतर निघाला होता. त्यानं येण्यासाठी रेल्वेचा मार्ग निर्णय केला होता. रेल्वेच्या मार्गाने आपण यायचं म्हणून. त्यामुळे त्यानं रेल्वेमध्ये रिझर्वेशन केलं होतं. ज्या दिवशी रिझर्वेशन होतं, ज्या दिवशी रेल्वे येणार होती, त्याच दिवशी तो एक्झॅक्ट 10 मिनिटाच्या अगोदर रेल्वे स्टेशनवर पोहोचला. आपलीसोबत बॅग, काही पसारा, म्हणजे 1-2 बॅगा होत्या. म्हणजे खालची जी ट्रॉली बॅग म्हणतो आपण तशा प्रकारची एक बॅग होती आणि पाठीवर अडकवण्याची एक बॅग होती. तो रेल्वे स्टेशनवर येऊन बसला. तिथं 10 मिनिटात गाडी येणार होती, पण आज कसं की अचानक गाडीला यायला थोडा वेळच लागला. 10 मिनिटाची गाडी अर्ध्या घंट्यावर गेली आणि अर्ध्या घंट्याच्या नंतर ती गाडी त्या रेल्वे स्टेशनवर आली. पण ती गाडी येण्याच्या अगोदर थोडंसं विचित्र आकाश सोबत घडलं. आकाश ज्या रेल्वे स्टेशनमध्ये बसला होता, त्याच रेल्वे स्टेशनमध्ये एक मुलगीसुद्धा होती. तसं तर खूप जास्त माणसं होते, पण एक मुलगी थोडीशी विचित्र होती आणि ती मुलगी एकसारखी दुसऱ्या नंबरच्या प्लॅटफॉर्मवर बसून आकाशकडं बघत होती, जे समोरासमोर प्लॅटफॉर्म होतं तिकडं. आता तात्पुरता आकाशला असं वाटलं की बाबा तिला मी पसंत आला असेल, त्यामुळे ती माझ्याकडं बघत असेल, पण तसं नव्हतं. पसंत आल्याच्यानंतर माणूस माणसाकडं 5 मिनटं 10 मिनटं बघू शकेल, पण ती एकसारखी अर्धा घंटा लगातार आकाशकडं बघत होती. एका जाग्यावर उभी राहून. तिचे केस पूर्ण मोकळे होते आणि दोन्हीकडून केस बाहेर आले होते. तिच्या अंगावर एक असा टॉप होता जो की हिरवट कलरचा, आणि तो पूर्ण टॉपच होता. तिच्या अंगावर दुसरी ओढणी नव्हती ना काहीच नव्हतं. तिच्याजवळही कोणी नव्हतं आणि तिच्याजवळ कोणतंही सामान नव्हतं. फक्त तिचे केस असे एकसारखे समोर आणलेले आणि असं वाटत होतं की ती कितीतरी मोठ्या घराण्याची मुलगी आहे, म्हणजे श्रीमंताच्या घरची मुलगी. पण आश्चर्याची गोष्ट आहे, ती मुलगी एका जाग्यावरच उभं राहून आकाशकडं बघत होती एकसारखी अर्धा घंटा. आकाश तिच्याकडं नोटीस करायला लागला. थोड्या वेळासाठी तर आकाशला थोडं चांगलं वाटलं की हां, आपल्याकडं पण एखादी मुलगी बघतीये म्हणून. पण ती मुलगी एकसारखी अर्धा घंटा बघितल्याच्या नंतर आकाशला थोडंसं ऑकवर्ड फील व्हायला लागलं आणि याला कळत नव्हतं की ही मुलगी आपल्याकडं बघते का. तो मागे वळून बघतो, आपल्या पाठीमागं कोणी आहे का. तो आकाश त्या जागेवरून उठवतो आणि दुसरीकडे जाऊन बसतो, तरीसुद्धा ती मुलगी एक्झॅक्ट त्याच्या समोर येऊन उभी राहते आणि त्याच्याकडे बघते. पण प्लॅटफॉर्म दुसऱ्या नंबरवरच. आता समजा हा टेबल आहे, या टेबलवर आकाश बसलेला आहे, तर या टेबलच्या समोरासमोर ती मुलगी उभी राहिलेली आणि आकाशकडे बघतीये. आकाश जर या टेबलवर जाऊन दुसऱ्या टेबलवर बसला तर ती मुलगी तिकडे जाऊन त्याच्या समोरासमोर उभी राहून ती त्याच्याकडे बघतीये. खूपच विचित्र. ना हसतीये ना रडतीये, एकसारखी आकाशकडे बघतीये. आता हा प्रकार थोडासा त्याला विचित्र वाटला, त्यामुळं आकाश त्या मुलीकडे बघणं थोडंसं दुर्लक्ष करू लागला. पण ते थोडं नोटीस होतं ना, तसं आकाशने नोटीस केलं आणि अखेरकार रेल्वे तिथं आली. तो गडबडीने आपलं सामान उचलतो, जी ट्रॉली बॅग आहे ती बॅग उचलतो, आपल्या पाठीवरची बॅग पाठीवर लटकवतो आणि आपण रिझर्वेशन जे केलेला डब्बा आहे त्या डब्यामध्ये तो जातो, आपलं सामान वगैरे ठेवतो आणि त्या शीटवर बसण्याची पूर्ण तयारी करतो, म्हणजे मोकळं झोपण्याची. अशा प्रकारची तो तयारी करतो. संध्याकाळचे 6 वाजलेले असतात आणि 6 वाजता ती ट्रेन कंप्लीट तिथे येणारी असती, पण अर्धा घंटा लेट झाल्यामुळं 6:30 वाजता ती ट्रेन आली. अंधार पडला होता आणि ते प्रकार याच्यासोबत घडल्याच्या नंतर याच्या मनामध्ये थोडीशी तरी अशी नॉर्मलशी भीती याच्या मनात बसली होती. आता पुण्यावरून अकोल्यापर्यंत येण्यासाठी जो प्रवास आहे तो 10 घंट्याचा होता. त्यामुळे आकाशने रात्रीचाच प्रवास निवडला की बाबा, त्याचं म्हणणं असं की रात्रीला आपण रिझर्वेशन करून तिथून निघूयात, आरामशीर झोपल्या जागी आपल्याला आपल्या अकोल्यापर्यंत जायला जमतं. अशा प्रकारे आकाशचा प्लॅन होता. आता तो जेवण वगैरे करतो. रेल्वेमध्ये बसल्याच्या नंतर रेल्वे पुण्यामधून निघते आणि पुण्यामधून निघल्याच्या नंतर जेव्हा शिर्डीचं स्टॉप येतं मधातलं, त्या शिर्डीच्या स्टॉपवर त्याच्या ज्या डब्यामध्ये त्यानं रिझर्वेशन केलं होतं त्या जाग्यावर कुठलाही माणूस नव्हता, ना कुठलीही स्त्री नव्हती, म्हणजे तिथं कोणीच नव्हतं. त्या डब्यामध्ये तो फक्त एकलाच होता आणि त्या एकल्याचं रिझर्वेशन आहे असं त्याला वाटलं आणि तो मस्त एकदम फ्री झाला. त्याला वाटलं की या पूर्ण डब्यामध्ये आपण आरामशीर आपली रात्र आरामशीर घालवू शकतो. पण शिर्डीवर तिथं एक मुलगी चढते आणि आश्चर्याची गोष्ट तर ही आहे की ही मुलगी तीच मुलगी होती, पण यावेळेस ही मुलगी एकदम म्हणजे विचित्र, म्हणजे असं समजा की
रेग्युलर माणूस कसा असतो, व्यक्ती कसा असतात, तशा प्रकारची मुलगी होती. तिथं तरी ती वेगळ्या पद्धतीने याच्याकडे बघत होती, एकसारखी याच्याकडं. पण जेव्हा या डब्यामध्ये ती मुलगी शिर्डीवरून बसली त्यावेळेस ती मुलगी थोडीशी अशी फ्री आणि माणसासारखी होती. असं वाटत होतं की नाही, हां आहे, थोडीशी माणसामध्ये आहे, अशा प्रकारची ती मुलगी होती. आता ती मुलगीच एकली बसली होती त्या डब्यामध्ये. तिला कोणी सोडलं नाही, तिला कोणी आणलं नाही ना, तिच्यासोबत कुणीही बसलं नाही. आकाश इकडच्या सीटवर बसला होता मोठ्या, आणि ती मुलगी 1 सीटवर बसली होती खिडकीच्या साईडला. तिने आकाशकडे बघितलं नाही, पण आकाश नक्की तिच्याकडे बघत होता, कारण की ती मुलगी तीच होती. आणि आकाशने कम्प्लिटली तिच्याकडे पूर्ण निरखून बघितलं, ती मुलगी तीच होती. आकाश तिला बोलण्याचा प्रयत्न करू लागला, पण ती मुलगी आकाशला बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. आकाश तिला म्हणला, ताई तुम्ही याच्या अगोदर पुण्यामध्ये होतात का? ती मुलगी 1 नाही ना 2 नाही, ती तिचं चुपचाप आपली खिडकीमधून बाहेर बघत बघत अशी बसली होती, एकदम नाराज पद्धतीने. तरी मग आकाश म्हणला की बाबा जाऊ द्या, चला ठीक आहे, बसू द्या. त्याने थोडंसं दुर्लक्ष केलं. याला वाटलं आपलाच काहीतरी गैरसमज झाला असेल, आपल्यालाच वाटलं असेल की ही मुलगी ती आहे म्हणून, कारण की कपड्यासारखे कपडे तर घालतात ना मुली. याला वाटलं की हां कदाचित ती दुसरी असेल आणि ही दुसरी असेल. आणि त्यातल्या त्यात संध्याकाळचा टाईम असल्यामुळं थोडंसं आकाशला वाटलं ते ओळखण्यामध्ये थोडीशी प्रॉब्लेम झाली असेल. तो त्याच्या जागेवर झोपल्याच्या नंतर अचानक त्याची अर्ध्या रात्री थोडीशी जाग आली, त्याची झोप उडाली. आता रेल्वेमध्ये असं निवांत तर कोणी झोपू शकत नाही, तर त्याची झोप उडाली आणि तो उठला. त्याला वाटलं की आपण बाथरूममध्ये जावं आणि जरासं फ्रेश होऊन परत वापस यावं. तो बाथरूमकडे निघाला. त्यानं नोटीस केलं नाही ती मुलगी तिथं आहे किंवा नाही म्हणून. बाथरूमकडे निघाला आणि त्याने बाथरूमचा दरवाजा लोटला मदत जाण्यासाठी. बाथरूमचा दरवाजा मधातून लॉक नव्हता, तर मधात त्याने लोटला आणि तो डायरेक्ट मधात गेला. तर ती जी मुलगी आहे ती मुलगी बाथरूममध्ये होती. जे मिरर असतो बाथरूममधला, त्या मिररमध्ये ती मुलगी स्वतःचे केस विसरत होती आणि ती त्या मिररमध्ये बघून स्वतःकडेच स्माईल करत होती, एक अलगच क्रिपी टाईपचा स्माईल. आणि याने ती जेव्हा दरवाजा उघडला त्यावेळेस हा म्हणला की सॉरी ताई, मला माहीत नव्हतं तुम्ही मधात आहात आणि मी लक्षही केलं नाही, असा हा म्हणला. हा म्हणल्याच्या नंतर ती मुलगी याला काय म्हणली माहिती आहे, पण मी तर तुमच्यावर लक्ष केलं होतं आणि मला माहीत होतं तुम्ही येणार आहेत म्हणून. असं म्हणल्याच्या नंतर जो आकाश आहे हा थोडासा घाबरला आणि तिथून परत वापस आला आणि आपल्या शीटवर येऊन बसला. तो जसा शीटवर बसला तशी ती मुलगी त्याच्या पाठीमागं आली आणि ती मुलगी तिच्या डोक्यावरचे जे केस आहेत ती विसरतच त्याच्या पाठीमागं आली, एकदम अलग आणि विचित्रपणाने ती त्याच्या शीटवर बसली. आता मध्यरात्रीची वेळ होती, रेल्वे फुल स्पीडमध्ये धावत होती आणि ती मुलगी मांडी घालून त्या सिंगल सीटवर बसली होती आणि ती आकाशकडे एकसारखी बघतीये आणि आपल्या डोक्याची केस विचारतीये एकसारखी बसून, खूपच विचित्रपणानं. आणि तिची हळूवार स्माईल, त्या आकाशकडे बघत ती हळूवार स्माईलसुद्धा करत होती. आकाश तिच्याकडं दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होता, पण ती एकसारखी याच्याकडे बघायला लागली. याला थोडीशी भीती वाटायला लागली. हा आपल्या जे डब्याची कॅबिन आहे त्या कॅबिनमधून खाली उतरला. याला वाटलं बाबा दुसऱ्या डब्यामध्ये जाऊन बघावं, पण त्या डब्याला जो जॉईंट असतो ना तो डबा, त्या डब्यामध्ये तो पूर्ण फिरला, त्याला कुणीच दिसलं नाही. त्या डब्यामध्ये कुणीच नव्हतं, एकही माणूस नव्हता. त्याला आश्चर्यचकित वाटलं, या पूर्ण डब्यामध्ये एकही माणूस नाही. आता मी काय करून, रेल्वे इतक्या स्पीडमध्ये धावत होती की बघता कामाच नाही. याला वाटलं की आता आपला खेळ संपला आणि इथं खूपच विचित्र आहे. आणि तो जेव्हा दुसऱ्या डब्यामध्ये गेला ती मुलगी याच्या पाठीमागं आली. तो जसा जसा समोर जातोय तसं ती मुलगी येऊन याच्या अंतरावर उभी राहते, आपलं डोकं विचारते आणि एकदम क्रिपी स्माईल देऊन याच्याकडे बघतीये, क्रिपी स्माईल देऊन, आश्चर्यचकित. आणि असा खूपच वेळ झाला आणि याच्यानंतर याला काही कळालं नाही की आता मी काय करू काय नाही. हा फक्त वाट बघू लागला रेल्वे थांबण्याची, कोणतं तरी रेल्वे स्टेशन येण्याची, तिथं उतरण्याची आणि दुसऱ्या डब्यात जाऊन बसण्याची, ज्या डब्यामध्ये माणसं वगैरे असतात त्या डब्यामध्ये. याला पूर्ण घाम सुटला. आता काही वेळाच्या नंतर ती मुलगी जेव्हा याच्याकडे बघत होती, ती सीटवर बसलेली होती, ती मुलगी याला पुन्हा बोलली, काय झालं तुम्हाला इतकं भ्यायला? हां, टेन्शन नका घेऊ तुम्ही, मी काही नुकसान नाही करणार तुम्हाला, तुम्ही चुपचाप बसून बघा, फक्त बघा, मी नाही काही नुकसान करणार तुम्हाला, नका घेऊ टेन्शन. अशा प्रकारची ती मुलगी आकाशला बोलायला लागली. याला पूर्ण घाम. हा हळूहळू रडायच्या मार्गावर लागलेला.
कळतच नाही ना काय करावं आणि काय नाही ते. बाहेर फुल स्पीडनं रेल्वे पळते, रेल्वे थांबत नाही आहे, डब्यामध्ये दुसरं कोणीही नाही आहे, फक्त ती मुलगी. आणि ती मुलगी एकसारखी याच्याकडं बघती आहे, क्रिपी स्माईल देते आहे, काहीतरी वेगळ्या पद्धतीचं बोलती आहे, आपले डोक्याचे केस विचारती आहे. कसं वाटेल याला? हा पूर्ण भिलेला. याचा रडता वेळेस आवाजसुद्धा बाहेर येत नव्हता. याच्या पूर्ण अंगाने घाम, डोळ्यातून अश्रू येत आहेत. आणि ती मुलगी अचानक त्याचं डोकं विचारणं बंद करते, कंगवा साईडला ठेवते आणि आपले जे दोन्ही हात आहेत ते आपल्या तोंडामध्ये घालते आणि आपले जे गालं आहेत ना त्याचं पूर्णपणे जोर ताकद लावून ओढायला लागते. एका गालामधून तिचा हात निसटतो आणि तिच्या नखाने तिच्या गालावरचा पूर्ण सालपाट निघतं आणि ती जोरजोरामध्ये हसायला लागते, खिंकाळायला लागते, हसत हसत खिंकाळायला लागते. आकाश पूर्णपणे घाबरला. त्याने पूर्ण आपले डोळे झाकले, डोळे बंद केले आणि त्याला वाटलं की आता आपण संपलो, आता आपलं सगळं काही इथं संपलेलं आहे, हा आपला आखरीचा प्रवास आहे. आणि ती मुलगी हसणं, ओरडणं, खिंकाळणं अचानक बंद झालं. आकाशला वाटलं काय मॅटर झालं यार, इतकी खिंकाळत होती, अचानक बंद कसं झालं? त्याने हळूवार आपले डोळे उघडले. ती मुलगी एकदम त्याच्या तोंडासमोर उभी राहिलेली, तिचा एकीकडचा गाल फाटलेला. हा घाबरला, याला वाटलं आता संपला, आता आपलं क्लोज. पण ती मुलगी याला काहीही न करता याला फक्त म्हणली, बघा माझ्याकडं, बघा. ती मुलगी त्या रेल्वेच्या दरवाजाजवळ गेली, मागं वळून बघितलं आकाशकडं, हसली आणि तिनं अचानक तिचे केस उपटायला चालू केले डोक्याचे, कट 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 कट, आणि ओरडायला लागली. तेवढ्यात आकाशच्या सुद्धा तोंडातून आवाज बाहेर आला ना, आकाशसुद्धा ओरडायला लागला. ती जशी ओरडायला लागली तसा आकाश ओरडायला लागला, ती जशी रडायला लागली तसा आकाश रडायला लागला. आणि बघता बघता त्या मुलीनं त्या दरवाजामधून खाली उडी टाकली आणि एक जोराचा आवाज आला, जसं की माणसाचे हाडकं कसे तुटतात तशा प्रकारचा. आणि सगळं काय शांत झालं. आकाश जाग्यावर स्तब्ध राहिला. काही वेळातच रेल्वेची स्पीड कमी झाली आणि एका रेल्वे स्टेशनवरती रेल्वे थांबली. आणि त्या रेल्वे स्टेशनवर थांबल्याच्या नंतर त्या डब्यामध्ये दुसरे 2-3 माणसं चढले आणि आपापल्या जागेवर बसले. आकाश चळचळत होता, त्याच्या अंगाला पूर्ण घाम होता. डब्यात चढलेल्या माणसांमध्ये एक म्हातारी होती. ती म्हातारी आकाशला हलवते, म्हणजे त्याला थोडंसं हात लावते आणि त्याला विचारते, काय झालं बाबा, तू असा का उभा आहेस? त्याने आजूबाजूला बघितलं तर 2-4 माणसं बसलेली होते. ज्या जागेवर तिने केस उपटून टाकले होते त्या मुलीचे, ते केस वगैरे काहीच नव्हतं, ना कंगवा नव्हता, ती मुलगी नव्हती, ना त्याच्या मुलीचं ते पूर्ण सामान नव्हतं. तो त्याच्या शीटवर जाऊन बसतो, कुणाला काहीही बोलत नाही आणि शांतपणाने झोपी जातो. आपल्या घरी येतो, आपल्या आईवडिलांना सांगतो जे काही झालेलं आहे ते. आणि तो विचार करतो की असं कसं होऊ शकतं, म्हणजे त्याला समजत नाही की हे त्याच्यासोबत काय झालेलं आहे. आणि त्याला ही गोष्ट आत्ता पण आठवली ना तर आत्ता पण तो चळचळ कापतो. त्याला वाटतं की कदाचित अशी गोष्ट कधीच कुणासोबत होऊ नये, खूप भयंकर गोष्ट. तर मंडळी, ही होती आजची स्टोरी. स्टोरी जर चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल ID दिलेला आहे, त्यावर तुम्ही तुमची स्टोरी मला शेअर करू शकता. नमस्कार.